पनवेल ते कर्जत रेल्वे प्रवास आता अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे तब्बल 90% अधिक काम पूर्ण झाले असून या वर्षाअखेरीस या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरील विविध स्थानकं, बोगदे आणि कर्जत टर्मिनसच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात आमदार महेंद्र थोरवे, माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक संकेत भासे तसंच रेल्वे अधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. 29 किलोमीटर लांबीच्या आणि तब्बल 2,797 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई आणि कर्जत दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर कर्जत टर्मिनस इथं एकाच वेळी 1500 वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून ही पार्किंग व्यवस्था 4 मजली इमारतीत असेल. तसंच 6 स्थानकांवर एका वेळी 15 उपनगरीय लोकल गाड्या थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खासदार बारणे यांनी सांगितलं की या वर्षाअखेरीस कर्जत टर्मिनसमधून मुंबई CSMT, पनवेल, खोपोली आणि अन्य रेल्वे मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. हे ॲक्च्युली 2016 पासून आम्ही प्रवास करतो. प्रत्यक्षात काम चालू होतं 2022 मध्ये कोविड आलेला आणि कोविडमध्ये भारतामध्ये अनेक प्रोजेक्ट घडले गेले होते. आता 90% पूर्ण झालेलं आहे काम. आता तुम्हाला प्रवास करून स्वतः तुमच्याबरोबर नवी डेडलाईन काय असेल असं उत्सुकता आहे कधी आम्ही लगभग 3 महीने में 2026 से पहले हो जाएगा. 3 महिन्यानंतर फिजिकल काम कंप्लीट होईल आणि अराउंड 4-5 महिने धरा ऑक्टोबरपर्यंत दिवाळी 2026 मध्ये सुरू होईल का? दरम्यान प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आलेल्या सूचनांचाही विचार करण्यात येत असून आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय मुरबाड कर्जत खोपोली मार्गावर नवीन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. या पुलासाठी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन 50% निधी उभारणार असल्याची माहितीही देण्यात आली. कर्जत स्थानक आणि नवीन टर्मिनसला जोडणारा स्कायवॉक तसंच पुणे मुंबई प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी विशेष नियोजन सुरू असल्याचंही खासदार बारणे यांनी सांगितलं. तसंच कर्जत स्थानकावर अधिक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रायगड आणि मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.